नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया तर इथे अबोली आता फोनवरती बोलत असते। अंकुशने तिला फोन केलेला असतो आणि अंकुश म्हणत असतो की अबोली, अगं ती सुप्रिया आली होती, पण ह्या वेळेला कंप्लेंट नोंदवण्यासाठी तिच्याकडे ठोस पुरावा होता। तिच्या बहिणीचा इथे अपघाती मृत्यू झालाय की मुद्दामून तिला मारण्यात आले हे आता शोधून काढायचं आहे। तिने तिच्या बहिणीच्या सासू सासऱ्यांच्या विरोधामध्ये असा काही ठोस पुरावा दिला की मी चौकशीसाठी तिच्या बहिणीच्या सासरी गेलो होतो त्या लोकांना अरेस्ट करायला। पण तुला माहिती आहे का अबोली, अगं तिची बहीण पौर्णिमा आणि तिचे सासू सासरे कोण होते? क्रिसचे काका काकू। तेव्हा इथे अबोलीला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली, क्रिसचे काका काकू असं काही करतील या गोष्टीवरती माझा तरी विश्वास बसलेला नाही आहे। ते बिचारे साधे आहेत गं दोघे पण ती सुप्रिया म्हणते तसं त्या दोघांनी तिच्या बहिणीला इथे जाळून मारलेलं आहे आणि त्याच्यामुळे इथे आता ती त्यांच्या विरोधात कंप्लेंट नोंदवते आणि त्यांना लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे असं सुद्धा म्हणते। तेव्हा इथे अबोली म्हणत असते की सर, पण आता तिच्या बहिणीने जे लेटर लिहिलेलं आहे असं तुम्ही म्हणताय, मग त्याच्यामध्ये तिने असं कसं लिहिलं की तिच्या सासू सासऱ्यांकडून तिच्या आणि तिच्या मुलीच्या जीवाला धोका आहे म्हणून, म्हणजे काका काकू तिच्या जीवाला धोका निर्माण का करतील? तेव्हा अंकुश म्हणतो तेच ना, मला पण तेच काही कळत नाही आहे। क्रिसचे काका काकू तर खूपच जास्त साधे आहेत। बरं ठीक आहे, मी घरी आल्यानंतर आपण या विषयावरती सविस्तर बोलूया, कारण त्यांना आता बाहेर कोणीच नाही आहे क्रिसशिवाय, त्यांना वकीलसुद्धा आता करायचा आहे। त्यानंतर आपण घरी येऊया आणि निवांत या विषयावरती बोलूया। कारण अंकुशला जरा वाईट वाटत असतं, कारण त्याला असं वाटत असतं की या म्हातार वयात त्यांना इथे अरेस्ट करावं लागले। पण अंकुश म्हणतो की मला तर माझी ड्युटी करायचीच होती ना, कारण तिने असे काही ठोस पुरावे दिले ज्याच्यामुळे मला काका काकूंना अरेस्ट करावंच लागलं। पण मला खरंच खूप वाईट वाटते त्यांचं। तेव्हा इथे अंकुश आता अबोलीबरोबर घरी आल्यानंतर सविस्तर या विषयावरती बोलणारच असतो। त्याचबरोबर इथे आता अबोलीचं लक्ष जातं तर त्यांच्या चाळीमध्ये आता इथे सुप्रिया आलेली असते। अबोली म्हणते की ही सुप्रिया इथे काय करते? तेव्हा अबोली तिच्याजवळ जाते आणि तिला विचारते, काय गं तू इथे काय करतेस? तेव्हा सुप्रिया म्हणते, काय करते म्हणजे इथे मी तुलाच भेटायला आली आहे, तुझीच वाट बघते अबोली। छोटा पॅकेट बडा धमाका, अगं कधीपासून तुझी वाट बघते, कुठे होतीस तू? तेव्हा अबोली म्हणते, काय काम आहे ते लवकर बोल आणि इथून जा। तेव्हा सुप्रिया म्हणत असते, तू कोण आहेस गं मला सांगणारी? कधी जायचं आणि कधी नाही जायचं ते माझ्या मनाला वाटेल तेव्हा मी इथून जाईन, कळलं ना? आणि इथे मी तुला वॉर्निंग द्यायला आले, कळलं का? ते म्हातारी आहेत ना, त्यांच्या विरोधामध्ये मी कंप्लेंट केली, त्यांना वाचवायला जायचं नाही हां, त्यांची केस घ्यायची नाही लढायला। आता मी तुला इथे चांगल्या भाषेत सांगायला आली आहे। तेव्हा इथे अबोली म्हणते, हे बघ सुप्रिया, ते दोघेजणं मोठी माणसं आहेत, वयस्कर आहेत, त्यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवून बोल, काय बोलतेस ना याचा जरा विचार कर। तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, ते दोघेजण आहेत ना माझ्यासाठी फक्त गुन्हेगार आहेत, माझ्या बहिणीला त्यांनी मारले आणि माझ्यासाठी ते खुनी आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल चांगलं बोलण्याचा इथे सवालच येत नाही। तेव्हा सुप्रिया म्हणते की त्यांची जेवढी लायकी आहे मी तेवढंच बोलणार, तुला फक्त मी इथे समजवायला आली आहे की तू इथे माझी केस घेतली नाहीस आणि आता त्या म्हातारीची केस घेतेस। हे बघ, माझ्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रयत्न तर अजिबातच करू नको, त्या दोघांना तर अशी शिक्षा झाली पाहिजे ना, इथे गरम गरम तेलामध्ये त्यांना टाकलं पाहिजे, नाहीतर गरम गरम तेल त्यांच्या अंगावरती टाकलं पाहिजे, अशी शिक्षा द्यायला पाहिजे त्यांना। तेव्हा अबोली म्हणते, सुप्रिया बोलताना नीट बोल, हे काय तुझी भाषा गं, कशी बोलतेस तू? तेव्हा सुप्रिया म्हणते, मी अशीच बोलणार, तुला काय करायचं आहे तू मला सांगू नकोस मला कसं बोलायचं आणि कसं नाही ते, मी तुला फक्त इथे समजवायला आली आहे की त्या म्हाताऱ्याची आणि त्या म्हातारीची केस घेण्याचा प्रयत्न करू नकोस अबोली, नाहीतर ही तुझ्या आयुष्यातली शेवटची केस असेल, कळलं ना? मग सगळेजण म्हणतील, एक होती ती अबोली, ती सगळ्यांच्या केसेस घ्यायची, असे मग तुझी सगळीजणं ओळख देतील आणि मग आठवण काढतील। मग तुला अशी आठवण काढलेली हवी आहे का, एक अबोली होती? तेव्हा इथे आता अबोलीला जणू काही तिने धमकीच दिलेली असते। अबोलीसुद्धा म्हणते की मला ज्यांची केस घ्यायची आहे त्यांची मी केस घेते, मला ज्यांची नाही घ्यायचे मी नाही घेत, आणि काका काकूंची केस घ्यायची की नाही हे तू मला सांगू नकोस, कळलं ना? ते माझं मी ठरवणार। तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, नाही हां, अजिबात नाही, तुला दुसऱ्यांच्या बाबतीत जे काही ठरवायचं असेल ना ते ठरव, पण ह्या म्हातारीची केस जर तू घेण्याचा प्रयत्न केलास ना
तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल असं इथे आता सुप्रिया म्हणत असते. सोडणार नाही मी तुला. ती तुझ्या आयुष्यातली सगळ्यात शेवटची केस असेल. सुप्रिया म्हणतात मला सुप्रिया. सुप्रियाचा नाद म्हणजे गौऱ्या मसनात असं इथे आता सुप्रिया अबोलीला म्हणते. म्हणजे इथे जवळजवळ सुप्रियाने अबोलीला धमकी दिलेली असते की त्या म्हातारीची केस घ्यायची नाही आणि जर घेतलीस तर मात्र तुझं काही खरं नाही आहे. तुला मग त्याची शिक्षा भोगावी लागणार असं इकडे आता तिला सुप्रिया म्हणालेली असते. तेव्हा अबोली आता हे सगळं काही जे काही सुप्रिया बोललेली असते ते अंकुशला आणि क्रिशला सांगते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो त्या सुप्रियाची इतकी हिंमत, हिला कायद्याचा काही धाक राहिलेला नाही आहे का? म्हणजे इतकी तिची आता बांडगुळशाही झाली आहे का? तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा खूपच जास्त ती माज दाखवत असते. तिला आहे ना एक दिवशी तिच्याच आता ह्या दादागिरीसाठी जेलमध्ये टाकायला हवं आणि तिथेच तिला सडवायला हवं. तेव्हा इथे अंकुश म्हणतो सोडणार नाही मी तिला. म्हणजे माझ्याच घरात येऊन माझ्याच इथे कुटुंबातील लोकांना माझ्या बायकोला धमकवते म्हणजे कोण आहे कोणती? आता तिच्या म्हणण्यानुसार आपण केसेस घ्यायच्या का? तेव्हा इथे अंकुश म्हणतो अजिबात नाही अबोली. हे बघ अबोली, काकांना मी अरेस्ट केले पण मला खरंच असं वाटतंय त्यांनी काही केलेलं नाही आहे आणि ते आता दोघे आतमध्ये असल्यामुळे वकील वगैरे कोण बघणार. तेव्हा मी त्यांना सांगितलं की अबोली आहे, अबोली तुमची केस घेईल. अबोली तू त्यांची केस घेशील ना? तेव्हा अबोली म्हणते हो सर, मी काकांची केस नक्की घेईन. मी नाही घेणार तर कोण घेणार? आणि ते निर्दोष असतील ना सर, मी त्यांना बाहेरसुद्धा काढेन. पण सर काय आहे ना, या वेळेला आता मला चुकायचं नाही आहे. म्हणजे काकांची केस मी घेईन पण त्याआधी मला काकांजवळ बोलावं लागणार आहे. काय खरं काय खोटं सगळं मला त्यांना विचारून घ्यावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरच ही केस मी घेईन सर. कारण या वेळेला मला चुकायचं नाही आहे. शिवांगीच्या बाबतीत मी चुकले होते. कदाचित तुम्हाला माझं हे बोलणं आवडणार नाही अंकुश सर आणि क्रिश, पण खरंच मला या वेळेला चुकायचं नाही आहे. मग ते काकू असू दे किंवा अजून कोणी असू दे, मी त्यांच्याबद्दल सगळी माहिती मिळवल्याशिवाय, खरं काय खोटं काय केल्याशिवाय मी अजिबात केसला हो म्हणणार नाही आहे. तेव्हा इथे अबोली आता दुसऱ्याच दिवशी काकूंना भेटण्यासाठी पोलीस स्टेशनला जाणार असते. कारण शिवांगीच्या बाबतीत अबोलीला खूप मोठा धोका मिळालेला असतो. शिवांगीच्या बाबतीत अबोलीला इथे तिने पार फसवलेलं असतं आणि त्यामुळे आता अबोली घाबरते. अबोलीला असं वाटतंय की पुन्हा माझी फसवणूक होता कामा नये. मी लोकांवरती आंधळा विश्वास ठेवते आणि मग ते माझा गैरफायदा घेतात, मला फसवतात आणि हे मला आता मान्य नाही आहे. त्याच्यामुळे इथे अबोली म्हणते की आता आधी मीच शहानिशा करणार की तुम्ही बोलताय ते खरं आहे की खोटं आणि त्यानंतरच केस घेणार. त्याचबरोबर इथे आता पोलीस स्टेशनमध्ये काकू रडत असतात, पाणी वगैरे पितात, म्हणत असतात की आम्ही काही केलेलं नाही आहे. आम्ही आमच्या पौर्णिमेचा खून का करू? आम्हाला या खोट्या केसमध्ये फसवलं गेलं आहे. खरं सांगते मी खून केलेला नाही आहे, यांनी खून केलेला नाही आहे असं इकडे आता सगळेजण म्हणजे काकू म्हणत असतात. तेव्हा इथे क्रिश म्हणत असतो काकू तुम्ही शांत व्हा. हे बघा मला माहिती आहे तुम्ही असं कधीच करू शकत नाही. तुमचा स्वभाव मला माहिती नाही आहे का? तुम्ही दोघे किती साधे आहात आणि इथे साधे स्वभावाचे आहात ते आम्हाला बरोबर माहिती आहे आणि अबोलीलासुद्धा माहिती आहे. पण अबोली फक्त इथे जाणून घ्यायला आली की नक्की काय घडलं होतं. तेव्हा इथे अबोली म्हणते काकू मी तुमची केस नक्की घेईन पण आधी मला कळू दे तरी तुम्ही काय सांगताय काय नाही. तुमची बाजू मला ऐकून घ्यायला हवी आहे ना. काय खरं काय खोटं याची शहानिशा केल्याशिवाय मी केस घेऊ शकत नाही हे मात्र नक्की. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते काकू तुम्हाला शिवांगीबद्दल तर माहिती आहे, शिवांगीच्या केसबद्दल तुम्हाला सगळं काय माहिती आहे. तिने मला खूप फसवलं, तिने माझ्या इथे स्वभावाचा गैरफायदा घेतला. मी तिच्यावरती आंधळा विश्वास ठेवला होता. तिला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी किती अतोनात प्रयत्न केले हे तुम्ही क्रिशला विचारा. पण तिने मला फसवलं आणि नंतर तिचा खरा चेहरा माझ्यासमोर आला. पण ह्या वेळेला माझं तसं होता कामा नये. म्हणून तुम्ही अगदी स्टार्टिंगपासून मला सांगा की नक्की काय घडलं होतं. पौर्णिमा कशी गेली, कसं इथे आता सिलेंडरचा स्फोट झाला, हे सगळं मला तुम्ही खरं सांगा. माझ्यापासून तुम्ही एकही गोष्ट लपवू नका. जे काही आहे ते सगळं मला तुम्ही खरं सांगा. तुमचं आणि पौर्णिमाचं नातं कसं होतं, तुम्ही तिच्याबरोबर कशा वागायचात, ती तुमच्याबरोबर कशी वागायची हे आम्हाला कळलं पाहिजे. तेव्हा इथे आता काकू म्हणतात ठीक आहे
आम्ही तुला सगळं सत्य सांगतो. आणि इथे प्रेक्षकांनो, आता काका काकू म्हणत असतात की आमची सून पौर्णिमा खरंच खूप चांगली होती, म्हणजे लाखात एक होती. आमचं नशीब चांगलं म्हणून ती सून म्हणून आमच्या घरामध्ये आली होती. ती आमची व्यवस्थित काळजी घ्यायची, आम्हाला हवं नको ते सगळं बघायची. इथे मला देवधर्माचं खूपच वेड असल्यामुळे मी देवाची पूजा करत असताना ती इथे देवाला नैवेद्य म्हणून शिरा घेऊन यायची. तो शिरा मला तिथे देवाजवळ ठेवायला सांगायची. त्यानंतर नाश्ता रेडी आहे असं सुद्धा म्हणायची. तिच्या सासऱ्यांची सुद्धा ती काळजी घ्यायची, त्यांना वेळेवरती औषधं वगैरे द्यायची आणि त्याचबरोबर त्यांचं नाश्ता पाणीसुद्धा सगळं काही हातात द्यायची. गोळ्या औषधं वेळेवरती द्यायची. आमच्या दोघांची अगदी ती व्यवस्थित काळजी घ्यायची. आमची सून नाही तर ती मुलगीच होती, आम्ही तिला मुलगी म्हणूनच वागवायचो असं इथे आता काकू सांगत असतात. त्यानंतर एकदा सिलेंडर लिकेज होतोय असं मला पौर्णिमा म्हणाली. तेव्हा एकदा नाही दोनदा मी कंप्लेंट दिली आणि त्याच्यानंतरला तो माणूस आला रिपेअर करण्यासाठी. तेव्हा मी त्याच्यावरती खूप चिडलो. मी त्याला म्हणालो, काय रे, तुला कळत नाही का, 2 वेळाच कंप्लेंट दिली होती ना, तरीसुद्धा तुम्ही सिलेंडर नीट करायला का आला नाहीत तुम्ही? इथे माणसाच्या जीवावरती बेतलं तर एकतर माझी सून किचनमध्ये काम करत असते. तेव्हा तो माणूस म्हणाला की हे काय, रेग्युलेटरमध्ये फॉल्ट आहे, रेग्युलेटरमधून सगळी गॅस बाहेर येते. तेव्हा मग जे काही आहे ते नीट करा, पुन्हा जीवावरती कुणाच्या बेतायला नको असं काका म्हणतात. तेव्हा इथे आता काकी म्हणत असतात की अगं अबोली, पौर्णिमा खूपच जास्त चांगली गं, म्हणजे ती आमची सून नाही मुलगीच होती. आम्ही तिला मुलीप्रमाणेच वागवायचो, कधीच तिचा अपमान केला नाही, कधी तिला रागाने बोललो नाही आणि तीसुद्धा आम्हाला वडिलांसारखंच मानायची. पण ही सुप्रिया आहे ना, ती पौर्णिमाच्या अगदी अपोजिट, म्हणजे त्या दोघीजणी जुळी बहिणी. तेव्हा इथे अबोली म्हणते, काय जुळ्या बहिणी? तेव्हा काकी म्हणतात, हो, त्या दोघीजणी जुळ्या बहिणी आहेत आणि पौर्णिमा आणि सुप्रिया. पण पौर्णिमा खरंच खूप चांगली, पण सुप्रिया एकदम तिच्या अपोजिट. पौर्णिमा इथे शांत, सुस्वभावी, सगळ्यांचा आदर करणारी, रिस्पेक्ट करणारी, आणि सुप्रिया ही अशी, म्हणजे मोठ्या माणसांबरोबर कसं बोलायचं, कसं वागायचं तिला काहीसुद्धा कळत नाही. आणि एके दिवशी ती घरी आली. घरी आल्यानंतर तिने आमच्या नातीसाठी, म्हणजे तिच्या भाचीसाठी आणली होती बंदूक. तेव्हा इथे बंदूक आणल्यानंतर पौर्णिमा तिला म्हणाली, तू तिच्यासाठी ह्या अशा वस्तू का आणतेस? माझ्या आईबाबांना आवडत नाही माहिती आहे ना, म्हणजे पिस्तूल, तिथे त्या देवाधर्माच्या वस्तू. अगं काय त्या काळ्या भावळ्या वगैरे तिच्यासाठी घेऊन येतेस, असं काय आणत जाऊ नको गं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, असू दे गं, तिने कसं माझ्यासारखं झालं पाहिजे. तुझ्या सासू सासऱ्यांनी आहे ना तिच्या मनामध्ये भीती भरून भरून तिला इथे घाबरी करून ठेवले. मी आहे ना तिची मावशी, मी तिला माझ्यासारखी करते की नाही बघ, एकदम तडपदार. तेव्हा इथे आता तिथे तिची बहीण सुप्रिया म्हणत असते की पौर्णिमा, तू मला सांग, तुझे सासू सासरे तुलासुद्धा त्रास देतात का गं? तू मला सांग, त्यांची बरोबर मी वाटच लावते. तेव्हा इथे आता तिची सासू म्हणजे काकू मागे येऊन सुप्रियाचं बोलणं ऐकत असतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, सुप्रिया तू जा ना, जाऊन आता चेंज कर, जा फ्रेश हो. त्यानंतर इथे आता पौर्णिमाला खूपच जास्त वाईट वाटतं की तिच्या सासूसमोर तिची बहीण त्यांना वाटेल तसं बोलते. तेव्हा पौर्णिमा म्हणते, आई माफ करा, म्हणजे सुप्रियाचा स्वभाव आहे तसा, ती विचार करून बोलत नाही, पटकन बोलते. पण तुम्ही तिच्यामुळे माझ्यावरती राग धरू नका, माझा राग करू नका. तेव्हा इथे काकू म्हणतात, अगं असं काय करतेस, तू आमची मुलगी आहेस आणि ती तशी आहे म्हणून आम्ही तुझा राग का करायचा? आम्हाला तुझ्याशी घेणं देणं आहे, तुझ्या बहिणीची नाही गं. आणि तू आमचा आदर करतेस ना, तू आमची सेवा करतेस ना, मग तिच्या बोलण्याने आम्ही तुझा राग का करू? असं अजिबात होणार नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते, मग आता हे सगळं झालेलं असताना मग अचानकपणे तिथे स्फोट कसा काय झाला? तेव्हा काकू म्हणतात, अबोली ते आम्हाला माहिती नाही आहे, तो व्यवस्थित करून गेला होता, पण मग स्फोट कसा झाला मला नव्हतं माहिती. कारण का मी आणि आम्ही दोघेजणं मंदिरामध्ये गेलो होतो, तिथे भजन होतं म्हणून थोडा वेळ आम्ही थांबलो होतो. तेवढ्यातच इथे आता तिची बहीण सुप्रिया आणि आमची नात या दोघीजणी बाहेर गेल्या होत्या. घरामध्ये फक्त पौर्णिमाच होती. आणि मग अचानकपणे कसा काय स्फोट झाला, कसं काय सगळं झालं आम्हाला काहीच माहिती नाही आहे. तिथे आम्हाला बातमी कळली की आमच्या एरियामध्ये सिलेंडरचा इथे ब्लास्ट झालेला आहे. आणि तेव्हा माझ्यासमोर तर माझंच घर आलं, म्हणून आम्ही दोघेजणं धावत पळत घराकडे आलो, कारण घरामध्ये माझी सून एकटीच होती. आणि बघितलं तर काय, आमची सून जळून अशी आमच्या समोर पडली होती.
तेव्हा इथे काकू काका आता जोरात रडायला लागतात आणि पौर्णिमा पौर्णिमा असं म्हणत असतात. तेव्हा इथे काका काकू म्हणतात की हे बघ अबोली, जे काही घडलं होतं, जे जसं घडलं तसं सगळं तुला सांगितलं. आम्हाला खरंच माहिती नाही आहे सिलेंडर बनवला होता तरी पुन्हा लिकेज कसा झाला, त्याचा स्फोट कसा झाला. पण एक गोष्ट तुला खात्रीनिशी सांगतो की पौर्णिमाचा आम्ही कधी राग केला नाही, तिचा जाच केला नाही. ती सुप्रिया सांगते तसं आम्ही कधीही तिचा राग केलाच नाही. अगं आम्ही चांगले राहायचो, आम्ही तिला मुलगी मानायचो, ती आम्हाला आईवडिलांसारखं वागवायची, मग आम्ही तिचा राग का करू. तेव्हा इथे काका म्हणतात आम्हाला कळत नाही आहे की ती सुप्रिया आमच्यावरती असे खोटे नाटे आरोप का करते. ती जेव्हा जेव्हा यायची आम्हाला वाईट साईड बोलायची, पण कधीच आम्ही तिचा राग आमच्या सुनेवरती काढला नाही आणि तिलासुद्धा आम्ही काहीच बोललो नाही. उलट आम्ही ती जे काही बोलली ते ऐकून आम्ही गप्प बसायचो, कारण तिचा स्वभाव खूपच जास्त उद्धट असल्यामुळे आम्ही तिच्या नादी कधीच लागलो नाही. असं सुद्धा इथे आता काकू म्हणतात. तेव्हा इथे काकू म्हणतात की अबोली बाळा, अगं मी खरं सांगते गं, आम्ही तिचा खून नाही केला आहे. आम्ही आमच्या सुनेला का मारू, हे सगळं करून आम्हाला काय मिळणार आहे. आणि ते लेटर म्हणशील, ते लेटर आमच्या सुनेने का लिहिलं का नाही आम्हाला काहीसुद्धा माहिती नाही आहे. तेव्हा इथे आता काका काकू खरं बोलत आहेत की खोटं, या गोष्टीवरती आता विश्वास ठेवायचा की नाही असा विचार आता अबोली करत असते. तेव्हा काका म्हणतात की हे बघ बाळा, तू काही कर पण आम्हाला इथून बाहेर काढ गं, आमची काही चुकी नाही आहे, आम्ही तुझ्यासमोर हात जोडतो. तेव्हा इथे काकू म्हणतात हे बघ क्रिश बाळा, अरे क्रिश, माझा मुलगा तर परदेशात आहे रे, इथे तर फक्त तूच आहेस आम्हाला. तेव्हा इथे काका काकू जेव्हा हात जोडतात अबोलीला आणि म्हणतात की क्रिश अबोली, आम्हाला या सगळ्यातून बाहेर काढा रे, तेव्हा इथे अबोलीला खूपच जास्त वाईट वाटतं प्रेक्षकांनो. आणि आपण जर आजचा एपिसोड बघितला तर बघा आपल्यालासुद्धा वाईट वाटतं. दोघेजणं जेव्हा रडतायत, हात जोडतायत, आम्ही काही नाही जर केलं असं म्हणतायत. जर खरोखर ते निर्दोष असतील तर त्यांच्याबरोबर हे जे काही घडतं आहे ते खूपच जास्त चुकीचं आहे. दोघेजणं हात जोडतायत, रडतायत, हे खरंच बघवत नाही. अगदी आपल्यालासुद्धा बघताना वाईटच वाटतं. त्यानंतर इथे अबोली म्हणते तुम्ही हात जोडू नका, तुम्ही जर निर्दोष आहात मी पूर्ण प्रयत्न करेन तुम्हाला इथे निर्दोष सिद्ध करण्यासाठी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण प्रेक्षकांनो इथे अबोली चुकीची असं मी पण म्हणणार नाही, कारण अबोलीच्या आत्तापर्यंत या स्वभावाचा सगळ्यांनी गैरफायदा घेतला आहे. जेवढे लोक तिथे आले, अबोली चांगलं बोलली त्यांच्याबरोबर, ते लोक अबोलीबरोबर चांगले बोलले, चाळीमध्ये आले आणि ते सगळेजण अबोलीवरती फिरले. असंच तिच्याबरोबर झालं आहे. शिवांगीच्या बाबतीत तर अबोलीचं खूपच जास्त चुकलं होतं, म्हणजे एका गुन्हेगाराला तिने निर्दोष सिद्ध केलं होतं आणि त्यानंतरला तिला दोषी ठरवलं होतं. पण मग ती जेलमध्ये काही राहिली नाही, कारण तिचा खून झालेला असतो. त्यामुळे इथे अबोली आता जरी जवळचा माणूस असेल, प्रामाणिक असेल, तरीसुद्धा प्रत्येक पुराव्याची शहानिशा केल्याशिवाय तिला आता केस घ्यायची नसते. कारण ती म्हणते की मला खूप फसवलं गेले आणि आता मला पुन्हा चुकायचं नाही आहे. जर मी पुन्हा पुन्हा अशी चुकत राहिले तर मग काय उपयोग ना, काय फायदा माझा वकील असण्याचा. मला इथे निर्दोष व्यक्तींना मुक्त करायचं आणि गुन्हेगारांना शिक्षा द्यायची आहे. त्यामुळे इथे अबोली म्हणते क्रिश सर मला माफ करा, पण जोपर्यंत आता तुम्ही कुठल्या पुराव्याच्या आधारे त्यांना अरेस्ट केलं आहे, तो पुरावा खरा आहे की खोटा याची शहानिशासुद्धा होईल. त्याचबरोबर काका काकू किती खरं बोलत आहेत हे सुद्धा मला शोधून काढायला हवं. आता ती डेड बॉडी म्हणाल तर ती जेव्हा हॉस्पिटलला गेली असेल तेव्हा तिचं पोस्टमॉर्टम झाला असेल, तो रिपोर्टसुद्धा आता मला बघावा लागेल. आणि काका काकू म्हणतायत तसं ते खरोखर त्यावेळेला मंदिरात गेले होते का, त्यानंतरला तिथे कोण कोण होतं, आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी आले होते का जेव्हा त्यांच्या घरामध्ये ब्लास्ट झाला, या सगळ्या गोष्टी मला पडताळून बघायच्या आहेत. तेव्हा अंकुश म्हणतो हां ठीक आहे अबोली, तुला हवा तेवढा वेळ घे, पण तू ही केस घेशील ना. तेव्हा अबोली म्हणते सर, काका काकू जर निर्दोष असतील असे पुरावे माझ्या हाती आले तर मी खरोखर त्यांची ही केस घेईन आणि त्यांना निर्दोष सिद्ध करेनच. पण सर तुम्ही बघताय का, तुम्ही बघताय मला सुप्रियाशी सुद्धा बोलायचं आहे, सुप्रियाला विचारायचं आहे, मला तिचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. कारण जेव्हा ती आपल्या इथे आली होती ना सर, क्रिश आणि मनवाच्या लग्नाला, तेव्हा ती पडली होती आणि तिच्या बॅगेतून ते सामान खाली पडलं होतं, त्याच्यामध्ये एक नथ होती. मी तुम्हाला सारखं हे सांगते कारण जेव्हा मी आरशामध्ये स्वतःला बघितलं आणि मी ओरडले होते ना सर, माझ्या चेहऱ्याला ते लाल लाल लागलं होतं आणि मी आरशामध्ये बघितलं की माझ्या नाकामध्ये एक नथ आहे, ती सेम टू सेम तशीच नथ होती सर, आणि म्हणून ती नथ मला ओळखीची वाटत होती. तेव्हा इथे अबोली म्हणते सर, आणि मला होणारे भास या सगळ्याचा काही संबंध तर नाही आहे ना, आणि जर काही संबंध असेल ना सर तर मला ते सगळं शोधून काढलं पाहिजे. हे सगळे कनेक्शन एकमेकांशी जोडलेले आहेत का,
म्हणजे सुप्रियाचं इथे येणं, तिच्या बहिणीचं तिच्याबरोबर म्हणजे असणं, ते सुद्धा जुळी असणं, त्याचबरोबर काका काकू जे काही बोलत आहेत ते विश्वास ठेवायचा तर कशावर ठेवायचा हे आता अबोलीला अजिबात कळत नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे काका काकू म्हणत असतात की अबोली तुझ्यासमोर हात जोडतो गं बाळा, आम्ही खरंच काही केलेलं नाही आहे, आम्ही निर्दोष आहोत, आम्हाला या सगळ्यामध्ये फसवलं जाते, प्लीज आम्हाला या सगळ्यातून बाहेर काढ. तेव्हा सुप्रिया म्हणते, खबरदार अबोली, खबरदार, जर यांना वाचवलंच तर हे खूप मोठे गुन्हेगार आहेत, यांना तू वाचवू नकोस, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तेव्हा इकडे आता तो राजे म्हणत असतो अबोलीला, त्या बाईच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नको अबोली, ती बाई एक नंबरची खोटारडी आहे, खोटं बोलते ती बाई. तेव्हा अबोली म्हणते, कोण बाई असेल, तेव्हा कोण खरं बोलतं आहे कोण खोटं बोलतं आहे या सगळ्या गोष्टी आता शोधून काढायला हव्यात, असं आता अबोली म्हणत असते.